नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील। आज आपण एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ करतो। भारतीय राजकारणामध्ये तिसऱ्या वेळेस म्हणजे 2014, 2019 आणि 2024 सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि विरोधी पक्षांच्या लक्षात आले की आपल्याला आता निवडणुकीतून सत्ता संपादन करणं अवघड आहे। अगदी सगळ्या ताकदीनं त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही आणि परिणामी मागच्या काही दिवसापासून बऱ्याच कारणं अशी पुढे आली की ज्यामध्ये भारतात अराजकता निर्माण करून आपल्याला सत्ता नाही मिळाली तरी भारतात अराजकता निर्माण करून वेगळ्या प्रकारची आंदोलनं करून देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करून भारतात सुरळीत सत्ता चालू द्यायची नाही, सुरळीत वातावरण ठेवायचं नाही आणि सातत्यानं शासकीय ज्या वेगळ्या संस्था आहेत त्याच्यावरचा विश्वास उडवायचा आणि भारतातल्या लोकांना एकूणच रस्त्यावर आणायचं काम विरोधी पक्षाकडून चाललं आहे का? राहुल गांधींनी एक यात्रा काढली, भारत जोडो यात्रा। लाल पुस्तक घेऊन ते फिरायचे, ठिकठिकाणच्या लोकांना भेटी द्यायच्या। हाथरसला काय दुर्घटना घडली की तिथं जाऊन भेटायचं, कुठं परभणीला परवा तिथं जाऊन आले ते। आणि मुळामध्ये देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगे घडवणं, देशामध्ये शेतकरी आंदोलन करणं आणि मग असे वेगळे जे प्रयोग चालू झाले, संविधान बदलणार म्हणून नॅरेटिव्ह सेट करणं, एकूण एक प्रयोग करत लोक कसे रस्त्यावर येतील। आणि याचा पहिल्यांदा 2021ला म्यानमारमध्ये तख्तापलट झाला तो याच पद्धतीनं। म्यानमारमध्ये असेच लोक रस्त्यावर आले आणि सत्ता बदलली 2021ला। त्याच काळात अफगाणिस्तानमध्ये लोक रस्त्यावर आले आणि सरकार बदललं। अक्षरशः कुठल्याही निवडणुकांनी थेट तालिबानवाल्यांनी सत्ता ताब्यात घेतली। 2021ची घटना सांगतोय। 2022ला श्रीलंकेचे पंतप्रधान बदलले, त्यांना पळवून लावलं। 2022च्या नंतर पुन्हा 22लाच इम्रान खानची परिस्थिती तीच झाली आणि पाकिस्तानमध्ये सत्ता बदलली। 23ला भारतामध्ये मणिपूरमध्ये आग लावून टाकली, मणिपूरमध्ये प्रचंड गोंधळ चालू केला। त्याच काळात मणिपूरमध्ये गोंधळ चालू असताना शाहीन बाग चालू झालं। त्याच काळामध्ये किसान आंदोलन हरियाणामध्ये चालू झालं आणि एकूण भारतामध्ये अशी सगळीकडे आगजनी कशी होईल। मग ते दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारताच्या आजूबाजूला छोट्या राज्यामध्ये सत्ता बदलत असताना, छोट्या देशामध्ये सत्ता बदल करत असताना त्यासाठी जनतेला सडकेवर आणून, जसं आत्ता बांगलादेशामध्ये 2024ला झालं, कसलीही निवडणूक नाही, काही नाही, शेख हसीनाला सरळ पळवून लावलं, भारतानं आश्रय दिला। आणि मोहम्मद युनूस तिथं सरकारमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून पद घेतलं, सरकारचं प्रमुख पद। आणि त्या ठिकाणी आता अल्पसंख्य लोकांवर अत्याचार चालू झाले, अत्याचार चालू झाले, त्यांच्यावर बलात्कार चालू झाले, त्यांच्या संपत्ती जप्त करण्याचं। बांग्लादेश में माइनॉरिटीज का और स्पेशली हिंदूज का बुरा हाल हो रहा है। आइडल्स ऑफ भगवान जगन्नाथ, बलभद्र एंड देवी सुभद्रा ऑन द फ्लोर ऑफ अ बर्न्ड टेम्पल इन बांग्लादेश। सडकेवर लोक आणणं हा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा सगळीकडे चालू झाला आणि ते पाहून भारतातल्या विरोधी पक्षांना असं वाटायला लागलं की आपणही असंच जर मुद्दे काढले, असाच नॅरेटिव्ह सेट केला तर भारतातल्या जनतेला भडकवणं काही अवघड नाही। आणि म्हणून वेगळ्या प्रकारे जनतेला भडकवण्यासाठी किसान आंदोलन म्हणा, मणिपूर म्हणा, रेल्वेचे हादसे करणं, लडाखमध्ये आंदोलन करणं, कुठले पेपर बाहेर काढून त्याचे पुरावे म्हणून दाखवणं आणि सेबीवर लोकांना रस्त्यावर आणणं, सेबीवर आरोप करणं, शासकीय संस्थांचा विश्वास उडवून टाकणं, बँकावर सुद्धा उद्योगपत्याचं कर्ज कसं माफ केलं, उद्योगपत्यावर, निवडणूक आयोगावर, ते EVM कशी खोटी आहे, निवडणूक कशी खोटी आहे, रेल्वेमध्ये कसं चाललेलं आहे, अशा पद्धतीनं राष्ट्राच्या सगळ्या शासकीय संस्था, निमशासकीय संस्था वेगळे आंदोलन करून लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत। हे भारताचं भाग्य आहे। कितीही तुम्ही सांगितलं संविधान बदलणार आहे, लोकांना ते खरं वाटलं नाही, ते नेरेटिव्ह लोकांना मान्य झालं नाही। प्रयत्न केला, परवा सिरियामध्ये सरकार बदललं, अशाच पद्धतीनं वेगळ्या आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं जे अगदी पुरावा म्हणून सांगता येईल की अमेरिकेत सोरोसने सांगितलं
की आपल्याला तिथलं सरकार भारतातलं पाडायचं आणि त्याच्यासाठी मी एवढे 1000 कोटी रुपयाचं तरतूद करून ठेवली. तर इथपर्यंत ठीक आहे, सोरोसने काय निधी दिले असतील, नाही दिले असतील, पण त्याचबरोबर एक डोनाल्ड डू नावाचा माणूस आहे जो हे सगळे असे सत्ता पलट करण्यामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि तो सत्ता बदलण्यामध्ये फार माहीर आहे असं लोक म्हणतात. तर तो डोनाल्ड डू भारतामध्ये आला, त्यांनी कुण्या विरोधी पक्षाच्या लोकांची भेट घेतली आणि तो भारतात येऊन गेला. अमेरिकेत बसून आता हे बायडेनचं एखादा महिना काय राहिला असेल, डोनाल्ड ट्रम्प तिथं चार्ज घेतील, ह्या सगळ्या प्रकारामध्ये भारतातल्या विरोधी पक्षाला आता लोकांना रस्त्यावर आणायचं आहे. लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि कुठल्याही आंदोलनाला कसल्याही परिस्थितीत हिंसेचं रूप द्यायचं नाही, भडकण्याचा विषय करायचा नाही, आगजनी करायची नाही, गोंधळ करायचा नाही. सरकारने सगळे विषय संयमानं हाताळलेले आहेत. हिंदू मुसलमानाचे दंगे असो, दलित सवर्णाचे दंगे असो आणि भाषिक विषय असो, राज्याचे प्रश्न असो, ह्या सगळ्या निवडणुकीमधले विषय असो, सगळ्या गोष्टीवर पूर्ण केंद्रात आणि राज्यामधल्या सरकारांनी संयमाने हे सगळे विषय हाताळलेले आहेत. जनतेने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.